नमस्कार, मी रुक्मिणी. तुम्ही पाहतात व्हीएम न्यूज मराठी सातारा. व्हीएम न्यूज मराठी प्रस्तुत रणसंग्राम 2019 या कार्यक्रमांतर्गत आमच्या व्हीएम न्यूज कराडच्या प्रतिनिधी प्रियंका पाटील व तन्मय पाटील यांनी कराड दक्षिण येथील उंडाळे या गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. पाहुयात नागरिकांशी साधलेला हा संवाद. नमस्कार, मी प्रियंका पाटील. व्हीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत. जनतेच्या या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तन्मय पाटील, आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधील उंडा या भागामध्ये आलेलो आहे. या भागामध्ये तसा हा भाग पूर्वीपासूनच अतिशय समृद्ध आहे. या भागाची ख्यातीसुद्धा तशी पूर्वीपासून खूपच आहे. ह्या भागातलं राजकारण, समाजकारण याबद्दल पूर्ण जनता म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्र सगळ्यांना परिचित आहे. तर तसंच या भागाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. खरं आहे तन्मय तुझं. उंडाळे हा पूर्वीपासूनच राजकारणाचा बालेकिल्ला समजला जातो. तर पाहूयात उंडाळ्यातील सामान्य जनतेच्या मनात काय आहे. इथे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर पाहूयात त्यांना त्यांच्या भागाचा विकास कसा हवा आहे. काय सांगाल तुम्ही तुमच्या भागात काय वीज, समस्या? पाणी यांची सोय झाली पाहिजे. पाण्याची समस्या खरंच सुटली आहे का? नाही सुटलेली आहे. मग काय अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे की कशा पद्धतीनं पाण्याचा प्रश्न सुटावा? आपल्याला छोटे छोटे बंधारे बांधून, केटीवेल्स बंधारे बांधून त्यामध्ये पाणी वारणे सोडलं जाईल आणि ते पाणी लिफ्ट इरिगेशनद्वारे शेतीला पुरवलं पाहिजे. शेतीचा कशा पद्धतीने तर 2 कारखाने आहेत कराड. 2 कारखाने आहेत, 2 कारखाने आहेत आणि त्या कारखान्याला ऊस पुरवण्यासाठी शेतीला सिंचन पद्धतीने पाणी गेलं पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला जातो का? नाही जात. कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं अजून शेतकऱ्यांना हमीभाव मिळतच नाही ना. सोयाबीन जावा, कुठलं ऊस जावा, कुठलाही घ्या, त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळतच नाही. तुमची काय अपेक्षा आहे की हमीभाव मिळाला पाहिजे, उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे आणि मुख्य म्हणजे बाजारपेठ पाहिजे. ठराविक काय म्हणजे व्यापारी करतात काय की बाबा हे पैसे दिले किंवा नाही दिले, 1000 घेतो, कोण 1000 घेतो, कोण 1200 घेतो. हा एकच दर पाहिजे, कुठलाही वेळी एकच दर पाहिजे. धन्यवाद सर. शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं प्रश्न अजून सुटलेले नाहीत. तर पाहूयात अजून काही कार्यकर्ते आहेत ते काय म्हणतात. काका, तुम्ही आता एवढ्या वर्ष झालं मतदान करतात, पण आता जी मतदानाची वेळ आली तर तुम्ही आता कशाला मतदान करणार आहात नेमकं? मतदानानं विकासाला मत दिलं पाहिजे. मग काय विकास आहे, कशा पद्धतीचा विकास शेतीचा हवा प्रश्न आहे? आहे, पाण्याचा आहे, वीज बिलाचा आहे. वीज बिल सारखं वाढायला लागलं, खाद्य सगळं वाढू लागलं, दुधाला दर कमी मिळायला लागला. त्याच्यामुळे शेतकऱ्याची अडचण होते. शेतीची लोक चुकीची होतात शेती करतात आणि त्याच्यावर हे जर काही नियंत्रणच नाही निवडून जाणार. त्याच्याकरता थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे असं या काकांच्या बोलण्यातून खरंच व्यक्त होतंय. तर पाहूयात अजून काही कार्यकर्ते आहेत विकासाबद्दल काय बोलतायत. राष्ट्रवादीचे नेते प्रत्यक्ष जनतेतून मत मागताना किंवा प्रचार करताना फारसे दिसत नाही, असं का? नाही, खरी परिस्थिती आहे. गेल्या 7 वर्ष झाले काँग्रेस राष्ट्रवादीची देशावर सत्ता आहे. एसीमध्ये बसून काम करायची या लोकांना सवय लागली. आंदोलन असेल किंवा उपोषण असेल हे कधी यांनी केलं नाही. शिवसेना असेल, BJP असेल, आंदोलनं उपोषणातच पुढं आलेला पक्ष. त्यामुळे रस्त्यावर उतरून काम करणं आमचं सुद्धा आहे, स्थायी भावच आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची तशी परिस्थिती नाही. त्यामुळे आत्ता खासदारकीच्या इलेक्शनमध्ये तर पुढारी फक्त ऑफिसमध्ये बसूनच प्रचार करतात. स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे पक्षाचे की लोक असतील त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे त्यांचा मानावा असा प्रचार होत नाही. आज नरेंद्र पाटील असतील त्यांचा दोन घर टू घर प्रचार आहे. पूर्ण 6 विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिन्ह पूर्णपणे पोचवलं. येणाऱ्या लोकसभेला नरेंद्र पाटील हे प्रचंड बहुमताने निवडून येतील. प्रचंड बहुमताने नरेंद्र पाटील विजयी होऊन येतील असा पूर्णपणे विश्वास त्यांच्याकडे आहे, आपल्याला दिसतोय त्यांच्या बोलण्यातून. आपल्यासमोर आणखी काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूया. नरेंद्र पाटलांनी राष्ट्रवादीतून भाजप आणि भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलाय, तर यालाच म्हणतात का पक्षनिष्ठा? याबद्दल काय सांगाल? नरेंद्र पाटलांविषयी बोलायचं झालं तर राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेवर 6 वर्षाची संधी दिली. त्यावेळी त्यांना कोणत्याही पक्षानं किंवा कुणीही विचारात घेतलं नव्हतं. त्यावेळी त्यांचे माथाडी कामगारांचं काम बघितलं नव्हतं. आदरणीय राष्ट्रवादीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार साहेब, अजितदादा असतील,
त्यांनी नरेंद्र पाटलांना संधी दिलेली, त्यावेळी त्यांना कोणत्याही पक्षानं विचारलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे निष्ठा कितपत आहे याचा त्यांनीच विचार करायला हवा. तुमचं मत कोणाला असेल? माझं मत आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनाच असेल. का? छत्रपती उदयन महाराज हे जवळजवळ 10 वर्षाला खासदार आहेत आणि त्यांना या मतदारसंघातील सर्व माहिती आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न फक्त छत्रपती उदयन महाराजच मार्गी लावू शकतात आणि महाराज खऱ्या अर्थानं जनतेमध्ये मिसळणारे हे महाराज आहेत. युवकांसाठीचे प्रश्न काय मार्गी लावत असतात? युवकांसाठी शैक्षणिक गोष्टी असतील, शैक्षणिक गोष्टी अजून आपल्याला खूप प्रगती करायच्या आहेत. ती प्रगती फक्त उदयन महाराजच करू शकतात. आता तरुणांना रोजगारच्या संधी नाही, तेव्हा तरुणांना रोजगारच्या संधी फक्त छत्रपती उदयन महाराजच उपलब्ध करू शकतात. मनावनावर राज्य करणारा राजा शिवछत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल युवा पिढीला नक्कीच प्रेम आहे आणि या उदयनराजे भोसले या राजाबद्दल आणि खासदारकीसाठी निवडून येण्याबद्दल खूप युवकांच्या अपेक्षा आहेत. तर या राजांनी आपल्या युवकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात एवढीच इच्छा युवक वर्गाने व्यक्त केली आहे. मी रिपोर्टर प्रियंका पाटील, VM न्यूज सोबत कराड.